सर्वप्रथम सर्वांना नमस्कार। माझ्या यूट्यूब श्री अर्चना यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना सर्वांचं स्वागत करते। आज मी तुम्हाला पारंपरिक चित्रान्नाची रेसिपी दाखवणार आहे। ती बघून घ्या। त्यासाठी काय काय साहित्य लागत आहे ते पण बघून घ्या। त्यासाठी कढीपाक, डाळवं आणि शेंगदाणे, मीठ, तिखट, हळद आणि कसुरी मेथी, धना पावडर, मीठ आपण कुकर लावून घेतलेला आहे। आपण जसं नेहमीप्रमाणे भाताचे तांदूळ लावतो भातासाठी त्यासारखं ते भात कुकर लावून घेतलेला आहे। ते भात आपण काढूया तिथं। काढल्यानंतर आता पूर्ण मोकळा करून घ्यायचा आणि चित्रांना जेव्हा आपल्याला करायचं आहे तेव्हा भातासाठी आपण पाणी जास्त घालायचं नाही, थोडंसं कमी प्रमाण घालायचं भातामध्ये। त्यामुळे चित्रांना हा कोरडा होतो। आणि ह्याच्यामध्ये मला अजून एक सांगावंसं वाटतं की माझ्याकडे कोथिंबीर आणि मिरची उपलब्ध नाही आहे। कोथिंबीर आणि मिरचीसुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता, घालू शकता। आणि चवीसाठी तुम्हाला जर आवडत असेल तर थोडंसं साखर पण तुम्ही घालू शकता। आपण भात आता मोकळा करून घेतलेला आहे थोडासा आणि मी इथं गॅस चालू केला आणि इथं कढई ठेवलेली आहे। आणि कढई ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये मी तेल टाकणार आहे। आपल्या घरी जसं आपण तेल खातो त्याप्रमाणे आपण तेल घालायचं आहे। कोणी कमी खातं, कोणी जास्त प्रमाणात खातं, त्याप्रमाणे आपण तेल घालायचं आहे। आणि तेल घातल्यानंतर थोडंसं गरम होऊ द्यायचं हे तेल। त्याच्यानंतर दर वेळेस मी सांगते की मला हे हिंग पावडर खूप टाकायला आवडते, कारण कोणतेही हिंग टाकल्यानंतर पदार्थ रुचकर लागतो तो। त्याच्यानंतर गरम होऊ द्यायचं हे तेल। गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये मोहरी टाकूया। मोहरीचा तडका थोडासा होऊ द्यायचा, कारण मोहरी जर तडतड नाही केली तर तेवढं चांगलं कालवण होत नाही। आणि हा कर्नाटकचा चित्रान्ना हा कर्नाटकचा खास स्पेशल पदार्थ आहे। आणि तो माझं माहेरचं कुलदैवत श्री व्यंकटेश देवाला सुद्धा खूप प्रिय आहे। त्याचं हे महानैवेद्य म्हणून सुद्धा हे नैवेद्य तिथं तिरुपतीला करतात। तेल गरम झालेलं आहे। एक 10 मिनिटात, एक 5 ते 10 मिनिटात होणारा हा चित्रान्न पदार्थ आहे आणि तो लवकर होतो। नाश्ता म्हणून सुद्धा तो आपण करू शकतो आणि सगळ्यांना पण आवडेल। आणि हे माझ्या पद्धतीप्रमाणे तुम्ही करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की ते कसा बनला। हे आपण डाळवं आणि शेंगदाणे जे टाकतो ते थोडंसं तांबूस होईपर्यंत मंद आचेवर ठेवायचं। त्याच्यामुळे एक वेगळी टेस्ट आपल्याला चित्रान्नामध्ये लागते। चित्रान्न हा पारंपरिक पदार्थ आहे। मंद आचेवर आपण हे होऊ द्यायचं आहे गॅसवर। तर वारं येत आहे त्याच्यामुळे ते लवकर होत नाही आहे। मंद आचेवर बघा तुम्ही ते कसं होतं, ते लालसर प्रमाणात ते करायचं आहे आणि त्याच्यामुळं एक चित्रान्नाला वेगळी टेस्ट लागते। डाळवं आणि शेंगदाणे पूर्ण लाल झाले तरच त्याची टेस्ट चांगली लागते। जर शेंगदाणे आणि डाळवं नाही झाले तर टेस्ट नाही लागत चांगली। माझ्याकडे चित्रान्न हा पदार्थ मला आणि माझ्या पोरांना खूप आवडतो।
ती पण मी ॲड केलेला आहे. आणि हळद ही तर लागतेच म्हणा. आपल्या गरजेनुसार मीठ. हे सर्व मिक्स व्यवस्थित बारीक गॅस करून घ्यायचा आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं सगळं. आणि तुम्हाला एक अप्रतिम टेस्ट येण्यासाठी अजून एक थोडंसं साजूक तूप टाकायचं याच्यामध्ये. याच्यामध्ये तुम्हाला माझा सांगताना एक विसरला आयटम, हा लिंबू महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये चित्रान्न करताना वरून असं लिंबू पूर्ण ॲड करून घ्यायचं, रस लिंबाचा. साऊथचा हा खूप फेवरेट पदार्थ आहे आणि महाराष्ट्रातही काही ठिकाणी अजूनही खूप आवडीने करतात. तयार झालेला आहे. पारंपरिक पद्धतीच्या चित्रांना आपल्याला आपण तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने तुम्ही सर्व करू शकता. हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईबर नक्की करा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.